मी आलं टाकून मस्त चहा बनवून आणते म्हणत मंजू किचनकडे गेली. ती चहा घेऊन आली. सुदेशने तिलाही आपल्यासोबत चहा घ्यायला लावला. मंजू, आताही जेवणात फक्त डाळ भात बनव, मला जास्त भूक नाही, सुदेश म्हणाला. मंजू मग रात्रीचा स्वयंपाक बनवून निघून गेली. सकाळी पुन्हा कामावर आली. आज सुदेशला पूर्ण बरे वाटत होते. तो त्याचं आवरत होता आणि मंजू तिचं काम करत होती. कपडे धुवून ती सुकायला टेरेसवर टाकत असे. तसे ती टेरेसवर गेली, कपडे टाकून खाली येत होती. टेरेसकडे जायला जिना हॉलमधूनच होता. जिन्यावरून येताना ओल्या पायामुळे एक पायरी चुकली आणि मंजूचा पाय घसरला. सरळ 2-4 पायऱ्या ती खाली घसरत पडली. आई गं म्हणत तिथंच पाय धरून बसली. तिच्या आवाजाने बेडरूममध्ये आवरत असलेला सुदेश बाहेर आला. त्याने पाहिले मंजू पायरीवर बसून होती आणि बादली खाली आली होती. मंजू, अगं कशी काय पडली तू? जरा सांभाळून काम करत जा, सुदेश बोलला. मंजू उठून उभी राहिली, पण पायात जोरात कळ आली. तिचा पाय मुरगळला होता. थांब म्हणत सुदेश मंजूजवळ आला आणि तिच्या पायाला धरून हळूहळू तिला खाली घेऊन आला. सोफ्यावर तिला बसवले. पाय खूप दुखत होता. मंजू बस इथे. सुदेश पायाला लावायला एक क्रीम घेऊन आला. मंजू, पाय इकडे कर. साहेब, राहू दे, मी लावते, द्या इकडं, मंजू म्हणाली. असू दे, मी लावतो, सुदेश म्हणाला. मंजूच्या घोट्याजवळ लचक भरली होती. सुदेशने हातावर क्रीम घेतली तसे मंजूने आपली साडी जरा वर घेतली. सुदेश हळुवारपणे तिच्या नाजूक पायाला क्रीम लावत होता. त्याच्या हाताचा थंड स्पर्श तिला तिची वेदना विसरायला भाग पाडत होता. त्याचे तिच्या चेहऱ्यावर येणारे उष्ण श्वास तिचा संयम ढळू लागला होता. सुदेश हळुवार दाब देत तिचा पाय चेपत होता. त्याचा स्पर्श तिला मोहून टाकत होता. तिने त्याच्या नजरेत बघितले तसे त्यानेही पाहिले. तिच्या नजरेत एक आव्हान होते. तिची नजर मादक झाली होती. तोही काही सेकंद तिच्या नजरेत हरवून गेला. अधीरतेने तिने त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. सुदेशनेही मग तिचे ओठ आपल्या ताब्यात घेतले आणि तिला किस करू लागला. मंजू आता बेभान झाली होती. सुदेशलाही स्वतःवर कंट्रोल ठेवणं अशक्य झाले होते. त्याने मंजूला आपल्या हातावर उचलून घेतले आणि तिने आपसूक त्याच्या गळ्यात हात टाकले. सुदेश बेडरूममध्ये आला आणि मंजूला त्याने अलगद बेडवर ठेवले. त्याने हलकेच तिच्या कपाळावर किस केले. मग तिच्या मानेवर त्याने आपले ओठ ठेवले. तिचा अनुरेणू फुलून आला होता. सुदेशने तिचा पदर बाजूला केला. तिच्या चेहऱ्यावर, गळ्यावर तो चुंबत राहिला. असा हळुवार प्रणय मंजू पहिल्यांदाच अनुभवत होती. प्रेम असं नाजूक आणि सुंदर असतं याची तिला अनुभूती होत होती. सुदेशचा प्रणय तिला हवाहवासा वाटत होता. कुठलीही जोर जबरदस्ती नव्हती, फक्त हळुवारपणा मंजू अनुभवत होती. ही प्रेमाची भाषा तिच्यासाठी नवीन होती आणि त्यात ती आनंदाने स्वेच्छेने विहरत होती. दोघे एकमेकात समरस होऊन गेले होते. थोड्या वेळाने सुदेश तिच्यापासून बाजूला झाला. मंजू, हे जे आपल्यात घडले ते अनावधानाने झाले. खरं तर माझेच चुकले. मी स्वतःला आवरायला हवे होते. साहेब, असं नका बोलू. यात माझी पण तेवढीच चूक आहे. पण जे झालं ते खरंच खूप सुंदर होतं. एक गोड स्वप्न होतं असंच मला वाटलं. तुम्ही स्वतःला दोषी मानू नका. मी ही गोष्ट कोणालाही बोलणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. हे क्षण मी आयुष्यभर जपून ठेवेन. मंजू, तू खरंच खूप साधी आणि स्वच्छ मनाची आहेस. मला माफ कर. भविष्यात तुला कसलीही मदत लागली तर मला हक्काने सांग. मी तुझ्या एका हाकेवर येईल. मंजूने प्रेमाने सुदेशला घट्ट मिठी मारली. त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. त्या स्पर्शात आधार, विश्वास होता. मंजू घरी आली. ती खूप आनंदात होती. ते क्षण एका स्वप्नासारखे ती कायम जपून ठेवणार होती. मंजू आणि तिचं काम असं रुटीन चालू होते. सुदेशकडेही जात होती. महिना झाला आणि मंजूची पाळी चुकली. कामाच्या नादात तिला समजलेच नाही. दुसऱ्या महिन्यात तिच्या लक्षात आले. ती खूप खुश झाली. आपल्याला नक्की दिवस गेले असणार या भावनेने सुखावली. तिला सुदेशसोबतचा तो प्रणय आठवला. याचा अर्थ हे मूल त्याचं होतं. ज्या अर्थी इतके दिवस तिला दिवस नाही गेले आणि आताच पाळी चुकली म्हणजे नक्की हे मूल सुदेशचंच आहे. पण असो, आपण आई होणार यापुढे तिला बाकी गोष्टी गौण वाटू लागल्या. 3 महिने उलटून गेले तसे तिने सासूला आणि नवऱ्याला सांगितले की ती आई होणार आहे. ते दोघेही खुश झाले. आता मंजूचं पोट जरा जरा दिसू लागले होते. कुंदाकडे ती कामाला येतच होती. कुंदाच्या चाणाक्ष नजरेने तिचं वाढलेलं पोट ओळखलं. मंजू, तुला दिवस गेले का गं? पोट दिसू लागले आहे तुझं. मंजू क्षणभर दचकली. मग कुंदाजवळ येऊन म्हणाली, हो ताई, पण हे कसे झाले? तू नवऱ्याला कुठे दाखवले होते का डॉक्टरकडे? नाही ताई, पण तुम्हाला एक सांगू का? बोल, काय सांगायचे आहे? ताई, आधी मला वचन द्या की मी जे सांगणार आहे ते तुम्ही बाहेर कोणाजवळ नाही बोलणार. ताई, माझा विश्वास आहे तुमच्यावर. म्हणून हे
सांगायचे धाडस करते, मंजू हात जोडून म्हणाली. बोल, मी कोणाला काही नाही सांगणार, कुंदा म्हणाली. मग सुदेशकडे कामाला लागल्यापासूनच्या सगळ्या घटना मंजूने कुंदाला सांगितल्या. ताई, आमच्यात जे झालं ते त्या क्षणाला भाळून झालं. यात चूक, बरोबर, पाप, पुण्य हे काही मला नाही माहीत. पण मी आई होणार, माझं बाळ असणार हे जास्त महत्त्वाचे आहे. माझी सासू नवऱ्याचं दुसरं लग्न करायला निघाली होती ताई. या बाळामुळे माझा संसार वाचला. मला लोक वांज नाही बोलणार. हे एक स्वप्न होतं असं मी मनाला समजावलं आहे. मला फक्त आई व्हायची आहे. तुम्ही पण एक आई आणि बाई पण आहात. तुम्ही मला समजून घ्याल. मंजू, तुझी मातृत्वाची आस बघता त्यापुढे नीती अनिती काहीच मायने नाही ठरत. तो एक क्षण आला आणि तुम्ही दोघं वाहवत गेला. पण त्या क्षणाने तुला मातृत्व बहाल केले. त्यानंतर कधी त्या साहेबाने तुझ्याशी तसे वर्तन केले का मंजू? कुंदाने विचारले. नाही ताई, उलट त्यांनी माझी माफी मागितली. पण मीही तेवढी जबाबदार आहे या साऱ्याला. साहेबांनी पुन्हा कधी माझ्याकडे त्या नजरेने बघितले पण नाही. मंजू, ही गोष्ट फक्त आपल्या दोघीतच राहील, हा माझा शब्द आहे तुला. ताई, खूप आभारी आहे तुमची. मला समजून घेतले. मंजूचे डोळे भरून आले होते. मंजू, आता काळजी घे आणि बाळाला जन्म दे. माझ्याकडे ये, मी ट्रीटमेंट सुरू करते. हो ताई, आनंदाने बोलत मंजू काम करून निघून गेली. खरंच कधी कधी अज्ञानात सुख असते हे मंजूकडे बघून कुंदाला समजले होते. कथा आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.